वर्ष केली. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या बोटांची जादू दाखवली आहे शुभम कदमने. पहिल्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, 3 बोल्ड. थँक्यू डीजे. अगदी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेले तर ज्या प्रकारे चेंडू हाताळला, ओळखलं, लाला दोनने स्विचिंगचा प्रयत्न इथे तयारीत आहे तो, आणि टप्पा अगदी खुलवट टप्पा त्याने हाताळला. इष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू होता. विकेट आपण पाहतोय. मात्र नक्कीच आता थोडीशी स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्फे टीमची जी मात्र ज्या प्रकारची पडझड होतीये, कुठंतरी टीमला सावरणं आता गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखले ते होतील उमेश धामणकर. त्या खेळाडूकडे देखील आपण पाहिलं गेलं तर सध्या अनेक वर्ष आपण एक वेगळा क्लास, एक वेगळी भूमिका मात्र अनेक वर्ष या खेळाडूकडे पाहिलेली आहे. आज ती भूमिका बजवावी लागेल उमेशला. शुभम कदम पुण्याचा तयार असतील. जोर फुल टॉस होता. हलक्यातनं मात्र फक्त गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र सरळ बॅटचा फेस ओपन करत खेळला. एक सिंगल इथे घेतली जाईल. एका धाबेने संघाचं धावफलक थोडंसं आकार बदलतोय. धावफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 3 धाबा. पहिले षटक मैदानामध्ये संपल्यानंतर दुसरंही षटक मात्र शुभम कदम आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय त्याने देखील. जयेश सईद भागीदारी करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप लॉंग इनिंग खेळणं गरजेचं आहे जयेशला आज. हो, आणि याही वेळेस मात्र क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला. लिडिंग एज त्याच्या मागे रामकडून मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाहीये तिथे. एक सोपा कॅच, विकेट. थँक्यू डीजे. आणि ज्या प्रकारे आपण पाहिले गेले तर स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्फे टीमची मात्र पडझड सुरू आहे. आणि नक्कीच संघाच्या कॅप्टनने मात्र आपल्या बाईटमध्ये सांगत असताना आवर्जून उल्लेख केला की आम्ही फक्त 2 दिवस झाले जो सरावाला मात्र सुरुवात केली, आणि त्याचा कुठंतरी अभाव किंवा त्याची उणीव आपण पाहतो नक्कीच तिथे मात्र मैदानामध्ये भासतीये. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की नक्कीच हा सरावाचा खेळ आहे. नवीन बॅटर अक्षय. पहिलाच बॉल होता, लॉंग ऑफ मध्ये उडवलाय बॉलला, आणि इथे शुभमला मात्र मिळतंय अजून एक यश. विकेट होणार आहे पतन. अक्षय आंबेकर देखील इथे होईल बाद. याही वेळेस आपण बघतोय मैदानामध्ये अगदी अक्षय मैदानाच्या मध्ये बाद होतोय. संघाचा अर्धा डाव इथे कोलमडून पडलेला आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि 6 षटकांच्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकांमध्ये इथे मात्र ज्या प्रकारची पडझड होतीये ती मात्र संघासाठी कुठेतरी डोकेदुखी आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण बघतोय शुभम कदम. दुसऱ्या षटकामध्ये मात्र दोन्ही गोलंदाजांना मात्र विकेट हॅट्रिकचा उंबरठा गाठलेला आहे. शुभम कदम तयार. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे अभि ठाकूर आले, आणि अभिने आल्या आल्या एक जबरदस्त तडाखा दिलाय. खणखणीत चौकार आहे.
मध्ये खेळाडू आहे, हे करायचं आहे, हे कॅल्क्युलेट क्रिकेट, हे सेन्सिबल क्रिकेट आज मात्र दाखवायचं आणि ते मात्र अभिने दाखवलं. चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक न खेळता स्वतःची स्ट्राईक तिथे रोटेट केली, कारण त्यांना माहिती फायटिंग टार्गेट पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. एक धावी ते घेतली जाईल, एका धावेने संघाचं धावफलक आता मात्र थोडंसं आकार बदलतंय आणि स्कोर बोर्डकडे मी तुम्हाला नक्कीच घेऊन जाईल. 8 धावा च्या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. अभि ठाकूर आपण पाहिली तर मला वाटतं अभि ठाकूरने ज्या प्रकारचा पहिला स्ट्रोक खेळला आणि अभि ठाकूर जर शेवटपर्यंत उभा राहिला ना, तर अभि ठाकूर या मैदानावरती तांडव करायला देखील फार वेळ घेणार नाही तो. कारण एक काळ बघितलाय आपण अभि ठाकूरच्या नावाने देखील गोलंदाजांचे मात्र मनामध्ये धडकी भरायची. इतकी ताकद, तितकं साम्राज्य मात्र अभि ठाकूरने देखील उभं केलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. आता बघायचं समोर असेल शुभम कुमार, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल होता, अगदी हलक्या हाताने शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिलं, फक्त मनगडाच्या साह्याने वळवलंय बॉलला. इथे शॉट मिड विकेटच्या दिशेने एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आता पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. उमेश धामणकर आपण पाहिले गेले तर मला वाटतं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन मात्र ज्या प्रकारे आपण असोसिएशनची एमपीएल ही स्पर्धा डे नाईट व्हीडीआरच्या मैदानावरती पाहिली होती आणि सगळ्यांचं लक्ष वेधणारा स्ट्रोक मात्र ज्यावेळेस उमेशने खेळला होता तो कव्हर्स मधला षटकार. आज उमेश पुन्हा एकदा तो क्लास उमेशकडून अपेक्षित असेल टीमला. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू मात्र पुढे सरसावले, फक्त गोलंदाजच्या डोक्यावर मात्र चेंडू खेळून काढलाय. सिंगल आलेली आहे, स्ट्राईक रोटेट देखील इथे होणं गरजेचं आहे आणि ते मात्र हे दोन्ही खेळाडू इथे करतायत. एक धावसाठी धाव देखील आपण पाहतोय आपल्या टीमसाठी फार महत्वाची आणि ती भूमिका कुठेतरी मात्र या दोन्ही फलंदाजांना आपल्या खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. कारण पाठीमागे पाहिले गेले तर आकाश शिंदे सारखा खेळाडू आहे, मयूर भिलारे आहे, दिनेश मालपुढे देखील चांगली बॅटिंग करू शकतात. पुढे सरसावलेत, स्टेप आउट होत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने अलाउन दी कार्पेट. एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु नकार कळवला उमेशने. एक धाव इथे मैदानामध्ये जरूर घेतली जाते. डी इव्हेंट्स आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट अचानक बॉईजच्या प्रत्येक सदस्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आणि ज्याची आपण चर्चा करत होतो की अचानक बॉईज जेव्हा जेव्हा मात्र कमबॅक करते, जेव्हा जेव्हा इव्हेंट घेऊन येते तेव्हा मात्र तो इव्हेंट नसतो, तो सोहळा असतो. पुन्हा एकदा बॅकफुटला जाते मात्र कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. उमेशचा ही क्लास आहे उमेशकडे वेगळा आणि सतत आपण अनेक वर्ष बघितलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावा मात्र जोडल्या जातात आणि असं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. आणि मी म्हणेल की देवरुडकरांची दिवाळी खरं तर आज सुरू झालेली आहे. दिवाळी जरी आपण पाहिलेली तर आज क्रिकेटची दिवाळी, कारण देवरुड नगरी म्हटलं की नक्कीच दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये स्पर्धा होणार नाही असं कधी होत नाही. कुठे हलक्या हाताने चेंडू मात्र खेळलाय. खूप चांगली भूमिका आपण पाहतो या दोन्ही फलंदाजाने. हेच असतं ना क्रिकेट, ज्यावेळेस क्रिकेट आणि जीवन हा खूप एक सम्य भाग आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असतो त्या गोलंदाजावरती एक तर सावधरित्या खेळून एकेरी दुहेरी धावा खेळणं गरजेचं असतं, स्वतःची विकेट तिथे सेव्ह करणं गरजेचं असतं. बघा, एक तर त्या गोलंदाजाचा स्पेल संपतो तरी किंवा तो गोलंदाज थकतो तरी, आणि ज्यावेळेस तुम्हाला ती संधी मिळते ना त्यावेळेस मात्र तुम्ही त्या संधीवरती तुटून पडायचं असतं. अभि ठाकूर स्ट्राईक ऑन. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु चेंडू पासून थोडेसे दूरवरती राहिले. षटक क्रमांक इथे मात्र संपलं जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. आतापर्यंत बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर टीमचं ज्या प्रकारचं आपण पाहिलं गेलं तर वर्चस्व गोलंदाजांनी मात्र ठेवलेलं आहे. आणि कॅप्टन जर आपण पाहिले तर राम देखील चर्चा करतायत तुषार शिंदे यांच्यासोबत की चेंडू कोणाकडे सोपवायचा, तर नक्कीच दोन्ही हे सिनियर खेळाडू आहेत आणि ते विचार करतील की जे आपले स्ट्रायकर गोलंदाज आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात. आणि शुभम कदमकडे मात्र पुन्हा त्या चेंडू सोपवलाय. या खेळाडूंनी देखील प्रभावित केले. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःची ओळख मात्र बनवणारा शुभम कदम आहे. उमेश धामणकर स्ट्राईक ऑन तयार. पुढे सरसावले, पुन्हा एकदा मात्र यावेळेस बघायचंय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, सिंगल तरी ते घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही. गणेश जुनोने ती मात्र त्याच्याकडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव, एका धावेडे संघाची धावसंख्या देखील पुढे जाईल. 15 वरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलेले. भव्य दिव्य आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं ही क्रीडांगण
यावेळेस स्लाइस केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून क्लास होता या चेंडू मध्ये. हसते हसते कडजाय रस्ते भावी नगरसेवक चषकाचा येतोय ब्रँडेड खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. वा काय अभिची आज इनिंग मात्र बघायला मिळतीये. असं म्हणतात ना कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ असते. आणि आता मात्र कॅप्टनना थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय अभिच्या या फलंदाजीने. कारण अभि ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळतोय ज्या प्रकारचे आपण पाहतोय बॅटिंग तो करतोय. पुणे गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम कदम समोर मात्र अभि. ओहो यावेळेस फुल टॉस दिलाय आणि मला वाटतं मोठा स्ट्रोक जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे बघायचं मैदानामध्ये प्रमोद फार दूरवरती चेंडूला कव्हर करतील. तिसऱ्या धावेची मागणी आहे. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने या 3 धावा मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. उमेशचा कॉल होता. उमेशला माहित होतं की मी डेंजर एंडला जरूर आहे परंतु मी माझा क्रीज केव्हा सोडून दिलाय आणि त्यावेळेस मात्र सेफ 3 धावा अक्षरशः यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू होता. खऱ्या अर्थानं मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु प्रॉपर चेंडू मात्र मिडल झाला नाही. परंतु धावा संघासाठी धावा इथे मात्र जरूर येत आहेत. 3 धावा जरूर आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉट फाईन लेग आहे. शॉट थर्ड मॅन आहे. पॉइंट डीप कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन शॉट मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. यावेळेस पुढे सरसावले पापलांचा वापर होता. इथे डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला कव्हर करतील. सिंगल तरी इथे घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एक सिंगल आणि एका सिंगलने मात्र नक्कीच धाफलक थोडंसं आकार बदलेल. या धाफलकावरती आपण नक्की जाऊयात पुन्हा एकदा. 23 धावा 23 रन लॉस ऑफ 5 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानामध्ये बघतोय पुन्हा एकदा शुभम कदम. ज्या प्रकारचे आपण पाहिले गेले तर गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रचंड प्रभाव मात्र शुभमने टाकला. 3 विकेट मिळवले तर पहिल्या षटकामध्ये परंतु या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय शुभम. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल पर्यंत जरूर गेले होते परंतु चेंडूने थोडीशी दिशा बदलली. बॅटवरती चेंडू मात्र आलेला नाहीये. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकाकडे आपण जाऊया. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा 23 रन लॉस ऑफ 5 विकेट. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ आपण बघतोय मैदानामध्ये संपला जातोय. एका बाजूला उमेश धामणकर दुसऱ्या बाजूला अभि ठाकूर. तर आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये येतील गणेश जुनवणे आणि मला वाटतं सगळेच जण खऱ्या तर या टीमकडे यश देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. तुषार शिंदे सारखे सिनियर खेळाडू आहेत. प्रमोद पोल सारखा खेळाडू आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली प्रकारची. बोला सर. याच्या अगोदरच्या षटकामध्ये पहिल्या बॉलला सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा. एक सिंगल आली. मग 2 चेंडू डॉट. एकच डॉट आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक राहिलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. चेंडू पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. लास्ट मोमेंटला आपण पाहतोय चेंडू थोडासा बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे आलेली आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपण देखील टॉस करणार आहोत. यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही टॉस साठी तयार राहा. न्यू मोरिया स्पोर्ट फाउंडेशन देहुरोड आणि त्यांच्या विरोधामध्ये नॉटी बॉय चिंचोली
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचंय. मॅच कडे पुढे जायचंय. गणेश जुनवणेच्या हातामध्ये मात्र चेंडू दे सोपोला जाईल अभि ठाकूर. आणि आता कुठेतरी स्लॉगोरची षटका आहेत. स्लॉगोरच्या षटकांमध्ये कुठेतरी गिअर चेंज करायचं ही देखील मानसिकता असेल अभि आणि उमेशची. कारण पाठीमागे आकाश शिंदे सारखा खेळाडू आहे, मयूर भिलारे देखील आहे. त्यामुळे थोडंसं यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसलाय. गणेश जुनवणे आले, वा वा, कॉट बाय हँड, जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये कॅच, कॉटन बॉलची विकेट. थँक्यू डीजे. आपण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अगदी मैदानामध्ये पहिलाच बॉल, टू व्हीलर. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती आलेली विकेट मैदानामध्ये आपण जरूर बघतोय. गणेश जुनवणे आपण पाहिलं तर याच मैदानावरती असं म्हणतात ना, क्रिकेटची तुम्ही प्रामाणिक राहिले ना तर क्रिकेट नक्की तुम्हाला न्याय देतं. आज गणेश जुनवणे आपण पाहिलं गेलं तर एक चांगला खेळाडू जरूर, आम्ही खेळाडू म्हणून त्याच्याकडे जरूर चांगले पाहतो, परंतु त्याही पलीकडे या चेंडूनंतर नक्कीच त्याचा मी उल्लेख करेल. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय, दाखल इथे होत आहेत. आकाश शिंदे आज खूप पाठीमागे मात्र बॅटिंगसाठी आलेत. बघायचं कशा प्रकारची भूमिका असेल आकाशची. पहिलाच बॉल होता ऑन साईडला, मात्र यावेळेस खोदू काढण्याचा प्रयत्न केलाय. डीप लॉंगॉन मध्ये खेळाडू आहेत, शुगन चेंडूची फेकी करतायत. एक धावी ती आली. गणेश जुनवणे आपण पाहिलं या मैदानाची थोडीशी अस्तव्यस्त आणि खूप खड्डे खऱ्या अर्थानं हे मैदान थोडंसं बिघडलं होतं. अशा परिस्थितीमध्ये गणेशने मात्र फक्त उमेश आणि साजिदबाई संभाजी सगळ्यांची संपर्क साधला की इथे आपण एक चांगल्या प्रकारची माती जर टाकली तर नक्कीच आपण हे मैदान चांगलं करता येईल. आणि गणेश जुनवणे आपण पाहिलं त्यांनी स्वखर्चातून इथे सगळी माती पाठवून दिली. म्हणजे क्रिकेटसाठी अविरतपणे योगदान देणारे हे व्यक्तिमत्व आहे गणेश जुनवणे. यावेळेस पाहिजे खोलवर टापायचा बॉल होता, सिंगल घेतली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. 2 धाबा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. न्यू मोरिया स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये नॉटी बॉय चिंचोली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. आम्ही पहिलं खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग या क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न झाली आणि पाऊस खऱ्या अर्थानं जी पावसाळी स्पर्धा होती तिथे पाऊस महत्वाचा होता. परंतु अशा परिस्थितीमध्ये गणेश जुनवणे यांनी मात्र ज्या प्रकारे पाण्याचं सौजन्य केलं, दिवसभर आपण पाहिलं तर गणेश जुनवणेच्या माध्यमातून या विकेटवरती पाणी चालू होतं. हे क्रिकेटवरती प्रेम आहे. ओव्हरफुल टॉस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू इथे खेळलाय. सिंगल पुन्हा एकदा मैदानामध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नव्हता. एक धाव इथे आली आणि एका धावेने स्कोरबोर्ड मात्र नक्कीच थोडंसं बदलतंय. धफलकाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. स्कोरबोर्ड आपण बघूयात. 28 धावा धफलकावरती आहेत. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस बघायचं गणेश जुनवणे राऊंड द विकेट. पुढे सरसावले पावलांचा वापर आणि इथे बघायचंय टायमिंग झालाय तिथे प्रॉपर. आकाश शिंदेच्या बॅट मधून डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेस अगदी पावलांचा वापर मैदानामध्ये केल्यानंतर मी म्हणलेली शुकनने थोडीशी मात्र तिथे ते डबल माइंड झाले. चौकार इथे वसूल केले आकाशने. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. मोठा स्ट्रोक यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज ईस्टच्या मागे राम यादव यांचा काय जबरदस्त एफर्ट आपल्याला बघायला मिळाले आणि इथे मात्र सिंगल आली. सिंगलच्या मदतीने नक्कीच 5 षटकं संपलेली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड आपण बघूयात. धफलकाकडे 33 धावा धफलकावरती आहेत आणि मला वाटतं वेळ संपलेला आहे. त्यामुळं शेवटचं षटक टाकण्यासाठी तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन आता गोलंदाजी करायची आहे.
आणि हे आज नाही तर प्रत्येक दिवस 4ही दिवस आपण हा कडक नियम ठेवणार आहोत. आपण म्हणतो ना डिसिप्लिन. विशेष आपण पाहिले गेले तर आज आपल्या सोबत नक्कीच जे माझे साथी समालोचक आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर होम मिनिस्टर फेम किरणजी येवले पाटील आपल्या सोबत यानंतर जोडले जातील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये आता कारण आकाशची गाडी रुळावरती आली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. पहिला चेंडू तुषार शिंदे गोलंदाजीसाठी आलेत. एक काळा मी तुषार शिंदे यांचा पाहिलाय की आपल्या बोटांच्या जादूवरती भले भले नाचवलेत, परंतु आज मैदानामध्ये बघायचं आहे एक सिनियर खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत ते. आकाश शिंदेच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. आणि मला वाटतं याच ठिकाणी रिव्ह्यूचा वापर इथे सॉफ्ट करून म्हणून नक्कीच पंच तिथे कळवतील की हा इथे बीमर चेंडू आहे की नाही हे मात्र पाहिले जाणार आहे. 28 इंचांवरती असणारी बेल्स आणि मी म्हणेल की सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर फलंदाजाची कंबराची रेंज म्हणजे जी कंबर आहे अगदी फलंदाजासाठी जो धोकादायक चेंडू आहे. आणि इथे हा चेंडू नो बॉल आहे. पहिला चेंडू बीमर चेंडू नक्कीच आपल्याला जो बघायला मिळाला नो बॉल. संघाची धावसंख्या पण इथे नक्कीच बघणार आहोत. चौकार तर आलाय परंतु +1 देखील आहे. फ्री टॉन आता मात्र बघायचा आहे. आजचा या स्पर्धेतला पहिला फ्री हिटचा चेंडू आकाश शिंदे यांच्यासाठी. आणि आकाश बघायचे या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेणार मैदानाच्या मध्ये देखील आपण बघणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तुषार शिंदे. स्ट्राइक वरती आकाश. फ्री टॉन राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस डीप होणारा चेंडू तालावंदी कार्पेट स्ट्रोक इथे खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. शुभम कदम आले दूरवरून चेंडूला कव्हर करतायत. सिंगल तळाली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील आणि या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आपण पाहूयात 40 धावा धावफलकावरती ज्या आहेत. 6 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. आकाश शिंदेने मात्र नक्कीच एका बाजूने थोडासा डाव सावरण्याचं काम इथे केलं. 5 चेंडूमध्ये 12 त्याने बडवल्यात. उमेशची ज्या प्रकारची भागीदारी राहिली आहे ती देखील महत्वाची आहे. तुषार शिंदे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे करतायत. ओ यावेळेस पिक केलाय स्ट्रोक. पिकअप स्ट्रोक आकाश शिंदेच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मौका. ये सीधा चौका. 4 रन. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये दाखवला यावेळेस आकाश शिंदेने. खऱ्या अर्थानं बॉडी बॅलन्स थोडंसं बिघडलं जरूर परंतु मनगडाचा खूप पॉवर होता आणि खूप मोठा गॅप आहे तिथे पाहायला मिळाला. पुढे सरसावलेत पावलांचा वापर. याही वेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने लागोपाठचा हा दुसरा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. या ठिकाणी अचानक बॉईचे मार्गदर्शक आणि खंदे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र ज्यांच्याकडे मी पाहतो सन्माननीय बाबूशेठ तेलगू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबूबाई विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं अचानक बॉईजच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा 48 धावा 48 रन. धावफलक मात्र नक्की ज्या प्रकारचा आकार बदलते ज्या प्रकारची गती मात्र धावफलकाने पकडली आहे. आकाश शिंदे ऑन फायर.
ओ पुन्हा एकदा क्रॉस द बॅट. यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू खेळला. आता शुभम आहे तिथे, चेंडूला कव्हर करतील. सिंगल तर घेतलीये, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी फेकी थोडीशी बिघडली होती, परंतु 2 धावा तिथे रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा इथे आल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या. आता मात्र टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से टीमचं. अर्धशतक इथे पूर्ण होतंय. धावफलकावरती 50 धावा आहे. त्यामध्ये 8 चेंडूमध्ये 22 धावेंची इनिंग मात्र साकारली आकाश शिंदेने. आज मी म्हणेल जे त्याला नाव आपण दिलं होतं किंवा ज्या मावळकरांनी त्याला जे प्रेम दिलं होतं की स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से संघाचा हा ट्रम्प कार्ड आहे, हा हुकमी एक काय. जेव्हा जेव्हा संघ अडचणी सापडलाय तेव्हा तेव्हा आकाशने ती जबाबदारी दाखवली आहे. आज पुन्हा त्याने स्वतःला सिद्ध केलंय. लोअर फुल टॉस होता, यावेळेस पिकअप केलाय मनगडाच्या साह्याने. स्लॉक स्वीप, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त मैदानाच्या मध्ये आक्रमण. मी म्हणेल आकाश शिंदे आज अक्षरशः तांडव करतोय आता. याही वेळेस आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. फिंगर रोल केले तुषार शिंदे यांनी. लेग बाय पण सिंगल मिळेल. पहिला डाव, पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानामध्ये संपली आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिले गेले तर धावफलकावरती 55 धावा आहेत. 56 धाव्यांचं टार्गेट आता मात्र उभं केलंय. ते स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से टीमने फायटिंग टार्गेटकडे जरूर पोहोचले होते. कुठेतरी वाटलं होतं की हा संघ इथे 30-35 धावा बनवू शकेल का, परंतु त्यानंतर अभि ठाकूर असेल, उमेश धामणकर यांची ती मात्र भागीदारी, त्यानंतर आकाश शिंदेने मात्र खेळलेली कम जबरदस्त इनिंग. 10 चेंडूमध्ये 26 धावा. जबरदस्त इनिंग आकाशी राहिली. पहिला डाव इथे संपलेला आहे. 55 झालेले आहे. 56 धाव्यांचं आव्हान आता मात्र असेल बाप्पण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन रत्नागिरी टीम समोर. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच आपण पाहतो अशा ठिकाणी शुभागमन होतंय. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने क्रिकेटसाठी तर नक्कीच आपण पाहतोय अनेक वर्ष योगदान दिलंय, परंतु त्याही पलीकडे ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी ज्यांनी रोख 3-3 हजार रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला सौजन्य केलंय, ते असदरणीय अमोल दादा काकडे दादांचं देखील याच्याकडे आगमन होते. दादा आपलं देखील मी भवी नगरसेवक चषक 2025 अचानक बॉईच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. विनंती करतो अमोल दादा या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत. यानंतरची होणारी मॅच न्यू मोरिया स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये नॉटी बॉय चिंचोली या 2 संघांमध्ये यानंतर मात्र नक्कीच होणारी मॅच आहे. तर कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या न्यू मोरिया फायटर्स मामुर्डी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर विनंती करतो नॉटी बॉय चिंचोली टीम तुम्ही देखील कॅप्टन टॉस साठी पाठवून द्या. चला लगेच मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. आता मात्र नक्कीच स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन ओसे संघाचे मात्र खांदे थोडेसे उंचावलेले आहेत आणि ज्या प्रकारे आपण बघितले गेले तर बॅटिंग मध्ये टॉप ऑर्डर अक्षरशः इथे मात्र जर आपण पाहिले गेलं तर थोडासा मात्र अपयशी राहिला, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचे आपण पाहिले गेले तर या ठिकाणी मात्र बॅटिंग साकारली. तिन्ही खेळाडूंनी मात्र जबरदस्त खेळ केलाय आणि आता गोलंदाजामध्ये थोडासा आत्मविश्वास भरण्याचं काम आकाश शिंदेची बॅटिंग, त्यानंतर अभि ठाकूर आणि उमेश धामणकर यांची मात्र ती भागीदारी ती महत्वाची होती. आता मात्र बघायचं इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नॉटी बॉय चिंचोली त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच असेल न्यू मोरिया स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी या 2 टीम मध्ये टॉस केला जाणार आहे. तर न्यू मोरिया स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पहिला डाव इथे संपलाय आणि दुसऱ्या डावाला मात्र इथे सुरुवात होईल आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मात्र कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. यानंतर आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत ज्यांचा सुमधुर गोड आवाज ऐकूया त्यानंतर किरणजी येवले सरांना. तोपर्यंत धन्यवाद.
हॅलो चेक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या देवरोड परिसरामध्ये. ज्या देवरोड परिसराला ओळखलं जातं क्रिकेटची पंढरी म्हणून, त्या पंढरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. नक्कीच आम्ही ज्यांना भावी नगरसेवक म्हणून पाहतोय, अक्षयदादा बाजीराव तरच देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. नक्कीच आपण पाहायला गेले तर स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांनी या परिसरामध्ये, या तालुक्यांमध्ये, पूर्ण बीसीएमसी मध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि भारताभरामध्ये ज्या स्पर्धेची चाहूल प्रत्येकाला लागलेली असते, ज्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ओळखले जातात, आमचे मार्गदर्शक देखील राहिलेत, संदीप भाऊ घोसगे देखील उपस्थित होत आहेत. दादा या, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक असं अभिनंदन आहे. रामकृष्ण हरी वाचुने हस्त नेत्रपाय, हे भाष्य तितके आहे सर्व शून्य तत्वाचं आहे. म्हणजे काय तर आत्ताच तुम्ही पाहिलं, जी मॅच सुरू आहे ना, तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहणे खूप गरजेचं आहे. तुम्ही काय करताय हे जगाला पटवून देण्याचं नव्हे तर सत्य कधी ना कधी जगासमोर येणारच आहे. नक्कीच आपण पाहतोय अक्षयदादा तरस यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. दादा या, आपलं स्वागत आहे. आपण काय चर्चा करत होतो निष्कर्ष, आणि आपण पाहिलं गेलं मित्रांनो, तर हे बाश तितके आहे ना, ते सर्व शून्य तत्वाचं आहे. जे हे जग आहे ना, ते शून्यातून बनलेलं आहे मित्रांनो. नेहमी लक्षात ठेवा, आज ज्या खेळाडूंना आपल्या नावाचा डंका साता समुद्रा पार केलाय ना, त्या खेळाडू नक्की शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट आहे. तर या ठिकाणी टॉस संपन्न झालाय, आणि टॉस कोणी जिंकलाय तर इथे आपण पाहतोय नॉटी बॉयज चिंचोली टीमनं टॉस जिंकलाय. तर डिसिजन थोडासा पेंडिंग राहणार आहे आपण पाहतोय, आणि आपण चर्चा करूया दोन्ही टीम बद्दल. नक्कीच अमरजीत साठे सर आम्हाला पाहायला मिळतात मेनपंचांच्या भूमिकेमध्ये, आणि पंचांनी इशारा केलाय सेकंड इनिंगला होती सुरुवात. जयेश धावेल धावपट्टीवरती गोलंदाजीच्या मार्कवरती, तर ऑन स्ट्राईक बॅटर्स सज्ज होत आहेत. वैभव पाटील डावखुरे हाताचा असणारा हा खेळाडू देवरोड परिसरामध्ये, नक्कीच या देवरोड परिसरामध्ये नाव ऐकलं ना, चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटच्या स्लॉट मध्ये थोडासा खालच्या पट्ट्यामध्ये लागला जातोय, त्यावरती क्षेत्ररक्षण सुरू केले जाते. मयूर बिलारेला मी त्या ठिकाणी पाहतोय. दरम्यान एक सिंगल मिळाली आहे, संघाचं खातं खोललं जात आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही पाहतो या ठिकाणी उपस्थित होत आहेत विनोद भाऊ नायडू, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. आपण पाहतो मित्रांनो, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आज आपल्याला जे काही संघ पाहायला मिळत आहेत, आणि आज एक लयबद्धता आहे, आज एक क्रिकेटचा स्पोर्टमॅन स्पिरिट म्हणजे क्रिकेटची शिस्त आम्हाला पाहायला मिळते, जी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने आम्हाला दिलेली आहे. प्रत्येकाच्या अंग खांद्यावरती टी शर्ट आहेत, प्रत्येकाच्या पायामध्ये शूज आहेत, म्हणजे काहीतरी आज या शिस्तीच्या वातावरणामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू होता, चांगला बॉल पाहायला मिळालाय, परफेक्ट गॅप शोधलाय, मयूर दूरवरती राहिलाय, बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार जातोय चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, वन ऑफ द बेस्ट ऑडिओ, ब्लेसी ऑडिओचं देखील कौतुक करतो. देवरोड परिसरामध्ये मोठमोठं नावलौकिक करणारं काम आणि मंडप डेकोरेशनचं काम करणारे गोटेदादा आहेत. यावेळेस देखील चांगला बॉल बॅटची आतील कडा घेतोय, हवेमध्ये राहतोय, तिकडे अक्षय आंबेकर डाऊन दी बॉल टिपला जाईल अक्षयनं, आणि पाठवली पहिली विकेट बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टरांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो.
नक्कीच आतापर्यंत अक्षयदादा असतील, संदीप भाऊ असेल, अक्षयदादांचं तर रोजच जनसेवा सुरू आहे, आम्ही पाहत असतो. नक्कीच सोशल मीडिया असू द्या, तदनंतर बऱ्याच कामांमध्ये ते अग्रेसर आहेत. म्हणजे भावी नगरसेवक म्हणायला जरी हरकत नाहीये. नक्कीच त्यांच्या यशाला परमेश्वर यश देऊ आणि नक्कीच त्यांची अशीच कायम पुढे आणि पुढे पावले पडत राहू, अशीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करू. अक्षयदादा तरस असेल, संदीप भाऊ घोसगे असेल, नक्कीच येणार आहे काहीच दिवसामध्ये तुमच्या भेटीसाठी. परंतु जर इकडे भेट पाहिली ना देवरोड गावामध्ये आणि देवरोड परिसरामध्ये, शुगण आले तो हो, इथे पहिला बॉल होता शुगण यांचा, पुढे सरसावत खेळायचा होता. थोडासा अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना आज पाहायला मिळतोय पहिल्याच चेंडूवरती शुगन कुमार यांना मी पाहतोय. नक्कीच या देवरोड परिसरामध्ये जर पहिलं नाव घेतलं गेलं ना, या मावळ तालुक्यामध्ये जर पहिली टू व्हीलर बाईक कोणी आणली असेल ना, तर ते उमेश नायडू आहेत. मॅनेजमेंट कसं असावं ना, तर ते इकडनं शिकावं. नक्की जयेशनं अगदी त्याने पाहिलं शुगन थोडासा क्लोज झालाय आणि त्याने बॉल जसा टाकला ना टप्पा, तो गर्रकन फिरून इथे इष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. सुंदर त्याने बॉल वळवण्याचं काम देखील केलंय. थोडीशी बोट त्याने रोल केली आहे. यावेळेस देखील चांगला बॉल होता, चांगला फटका खेळायचा होता, थोडीशी मिसफील्ड बनावं लागेल तिकडे. चुका करून चालणार नाही. एक एक धाव महत्वाची आहे. विकेटचं पतन होणार की काय? धावपळ उडाली आहे आणि धावपळ उडाली नव्हे तर विकेट देऊन गेली आहे. शुगन कुमारचं थोडस कॉम्बिनेशन झालं नाहीये, विकेट मिळाली आहे. डीजे थँक्यू डीजे मास्टर, मनापासून धन्यवाद. थोडीशी तारंबळ आम्हाला देखील पाहायला मिळाली आहे आणि तारंबळ कशी होते, केव्हा होते, हे नक्कीच आता पाहायला मिळालं. असं वाटलं नव्हतं शुगन कुमार आता पुढे जाईल, धाव झाली असती कम्प्लीट, परंतु त्या ठिकाणी धाव घेतले नाहीये. नक्कीच शुगन थोडीशी नाराज होत माघारी जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतो या देवरोड परिसरामध्ये मोठमोठे नावलौकिक आयकॉन कोणी आणले असेल पहिल्यांदा, तर ते नाव घेतलं जातं उमेशजी नायडू, साजिदभाई तांबोळी, नक्कीच संभाजीदादा थिऊरकर असेल, अनेक अनेक जणांनी या ठिकाणी या देवरोड परिसरामध्ये या मैदानावरती जरी स्टार्टअप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळाला असेल तर मी सुद्धा इथनं निर्माण झालेलो आहे. तसेच पाहायला गेले तर हितेश नडर देखील आहेत आणि नक्कीच आपण पाहतो ऋषी कदम. आपण पाहणार आहोत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स सज्ज होत आहेत. आमचे स्कोरर मित्र विजयजी साबळे देखील उपस्थित होत आहेत. बऱ्याच दिवसानंतर झालेली गाठभेट. सर्वजणांना, मावळकरांना, मावळ क्रिकेट प्रेमींना सर्वजणांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज भाऊबीज आहे, परंतु आपण पाहणार आहोत मित्रांनो आजचा दिवस कोणाच्या नावावरती जाईल या देवरोड परिसरामध्ये. अगदी पाहतोय अनेक जणांना पाहायला गेलं आणि आज देखील पाहायला मिळत आहे क्रिकेटला उदाहरण आलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज डीएम दिनेश मालपोटे. चांगला बॉल पाहायला मिळाला, कुटप्प्याचा बॉल होता, पॉइंटच्या डोक्यावरनं धन 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 करत जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय A1 क्वालिटीचा चौकार. थँक्यू डीजे मास्टर, मनापासून धन्यवाद आहे. आपण पाहतो मित्रांनो सुंदर असे डीजे सॉन्ग देखील वाजवले जातात. शून्यातून हे शून्य जन्मलो आम्ही. नक्कीच आपण पाहिले प्रत्येक जण शून्यातून जन्मलेला आहे. असं नाही कुठे की प्रत्येक जण जन्म झाला आणि डायरेक्ट मोठा झाला, असं नाहीये. आज सुरुवात उर्से संघाची पाहायला मिळाली. पहिली कुठे ते गळती लागली, विकेट पाठोपाठ विकेट गेले, परंतु तदनंतर केलेलं आकाश शिंदेचं कमबॅक, धावा गोळा केल्या म्हणजे केरी दुहेरी चौकार षटकार आले, परंतु तिथे थांबणं गरजेचं होतं. विकेट पाठोपाठ विकेट आले. आता गोलंदाजीवरती काय जोर असणार. प्रमोद पोळ यांना मी पाहतोय चांगल्या प्रकारचा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा थोडंसं आपण पाहायला गेलं ना तर मावळ तालुक्यामध्ये आम्ही पाहतो एक सर्वाधिक उत्कृष्ट कॅप्टन म्हणून ज्याला ओळखला जाईल ना, तो हा समीर शिंदे आहे. सुंदररित्या पडझड झाली त्याची, परंतु चेन्नई चेंडू कलेक्ट केला. त्याला माहित आहे एका धावेचं महत्व. थोडस कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय.
ऑलरेडी धावा कमीच आहे, एक एक धाव वाचवायची आहे आपल्याला. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. यावेळेस चांगला फटका पाहिला मिळालाय, बॉल आला तसा पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये देखील आलाय, चौकार. थँक्यू डीजे. दोन चौकार आले, ते एक डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो इथे आज संघर्ष करायचा आहे पहिल्या मॅच मध्ये, परंतु संघर्ष कसा असताना हे देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच आपण पाहतोय वसंतभाई शेख आणि सचिन दादा बांसरे देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. हो, चांगला बॉल पाहिले मिळाला. यावेळेस थोडस बॅकफुट वरती जात पंच करायचा होता. नक्कीच आता सांगत असेल हा फटका खेळण्यात चुकीचं होतं, परंतु असं मारला असं इकडे आला असता चेंडू, परंतु तिथे आपण पाहतोय बॅटिंग एंड कडनं प्रमोद पोळ यांना भरपूर क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे दांडगा आहे आणि तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला बॉल होता, तिथे मात्र समीर शिंदे इथे धडपडतोय धावतोय पळतोय. नक्कीच आता जरूर म्हणावं लागेल हा बॉल नक्कीच सीमारेषेच्या पार गेला असता, परंतु त्याचा जिथे हात लागला ना त्यामुळे चेंडू स्लो झाला. 2 धावा मिळतील, खात्यावरती ऍड होतील. 16 धावाच्या धावफलकावरती आहेत. नॉटी बॉईज चिंचोली टीम, डिसिजन काय? अजूनही थोडस डिसिजन पेंडिंग आहे, आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये लेग क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू 2 धावा देऊन जाईल. जयेश नागदी तिकडे चेंडू कलेक्ट केला पाठीमागे धावत, परंतु इथे जर आपण पाहायला गेलं तर मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण खेळतोय. तुम्हाला डिसिजन सांगणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर जेव्हा पहिला डाव संपतो ना त्याआधी तुम्ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. जेव्हा दुसरी टीम आउट होत असेल तेव्हा ती जिची मॅच असेल, जो संघ असेल, ती आतमध्ये जाणं बंधनकारक आहे, याची तुम्ही नोंद घ्या. जर तुम्ही आतमध्ये जात नसाल तर आयोजक कमिटी जी तुम्हाला पेनल्टी देईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. नक्कीच रफ्तारकार राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, परंतु आता पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत सिकी. इकडनं आम्ही पाहतोय आपण पाहतो मित्रांनो नक्कीच भारतभरामध्ये चर्चा राहिली आहे त्या स्पर्धेची, आणि त्या स्पर्धेची चर्चा या वर्षी सुद्धा होणार मोठ्या दिमाखामध्ये. त्या स्पर्धेचे म्हणजे स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय सनी दादा हापसे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच दादांसमोर असणारे योगेश भाऊ तरस यांचं देखील केलं जात आहे खणखणीत स्वागत. परंतु तिथे आले डाऊन दी बॉल समीर शिंदे. असं वाटलं होतं की काय हा बॉल जाईल समोरच्या स्क्रीनच्या पलीकडे, परंतु तो आला अलीकडे. समीर शिंदेने टिपलाय झेल, झालाय फलंदाज फेल, विकेट. थँक्यू डीजे. नक्कीच आता खूप महिन्यानंतर सीझन स्टार्ट झालाय आणि तुमच्या आमच्या गाठीभेटीसाठी भावी नगरसेवक चषक 2025 अचानक बॉयज यांच्या नक्कीच मनातून स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. अगदी सुसज्ज बॅनर, त्यावरती प्रत्येकाचे एक गोड स्मित हास्य देणारे चेहरे, म्हणजे आणखीन शोभा वाढवणार हे मैदान अगदी आपण पाहतो. आणि मैदानाला आवाजाशिवाय शोभा नाही. मावळ भूषण म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे, मावळ भूषण सुमितजी सोनवणे सरांचा आवाज. अजून काय पाहिजे या क्रिकेटच्या स्पर्धेला, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला आहे, परंतु तिथे थोडासा लिस्टमच्या पाठी मागून गेलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत अमरजीत साडे सर.
ती थोडीशी स्टेप त्या ठिकाणी चुकली असावी आणि आपण पाहतोय एक अतिरिक्त धाव आली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 19 धावा आल्यात. 3 गड्यांचा खेळ इथे मात्र पवेलियन मध्ये गेलेला आहे, संपलेला आहे. 55 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद झाले होते 6 षटकांमध्ये. परंतु इकडे जर पाहायला गेलं ना, आता इक्वेशन आलंय. शेवटचे चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. तेवीस चेंडू मध्ये 37 धाव्यांची गरज होती. एक बॉल पडला, एक सिंगल आली. आता नक्कीच इक्वेशन बदललं जात आहे. 22 बॉल मध्ये फक्त आणि फक्त धावा शिल्लक आहेत 36. आता कशा रीतीने इथे मात्र आपण पाहतोय जयेश, नक्कीच त्याच्याकडे खूप क्षमता आहे, ताकद आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडस नक्कीच चेंडूला पूर्ण जबाबदारीने खेळून काढलाय. तिकडे मग आम्ही पाहतोय अक्षय आंबेकर यांना सुंदररीत्याने पहिल्या बॉलवरती टिपलेला झेल. तिथनं स्टार्टअप मिळाला टीमला. खरी सुरुवात झाली, परंतु नक्कीच अवघड झेल होता, त्याने तो सोप्या रीतीने घेतला आणि संघ कुठेतरी आता एक स्टेबल स्थितीमध्ये येऊन थांबलाय. आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट यावेळेस चेंडू पाहायला गेलं तर थोडासा अंगावरती जाऊन आदळला जातोय. दरम्यान आम्ही पाहायला गेलं तर मैदान आयुष्यात पाहायला मिळतात आपल्याला एक डॉट बॉल येताना. आता मॅच जी रोमांच स्थितीमध्ये जाईल ना, तेव्हा मात्र मैदानावरती नक्कीच शिट्ट्या, टाळ्या, आवाजांचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण 36 बॉल मध्ये 55 धावा काहीशा त्या चेस केले जाऊ शकतात का, की रोखल्या जाऊ शकतात, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतोय क्रिकेट देवरोड परिसरामध्ये भन्नाट क्रिकेट प्रेमी आहेत, भन्नाट. कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवणारे बेल्स पहा, नक्कीच आपण पाहतोय अमरजीत साठे सर. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांची ख्याती, एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांना ओळखलं जातं. चांगला बॉल होता, तिकडे पाहायला मिळालाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. इथे चेंडू डॉट आलाय. आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय कशा रीतीने इथे संपर्क केला जाणार. संपर्क करायचा आहे आणि जरूर करायचा आहे, कारण इथे एका धावेला खूप महत्व आहे. मैदानाच्या मध्ये आम्ही पाहतोय चांगला चेंडू होता मैदानाच्या मध्ये. आपण पाहतोय तिकडे देखील अक्षय आंबेकर आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच सिंगल आली आहे. थेंबे थेंबे तळे साचे. नक्की शून्यातून आता आम्हाला अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपण पाहतोय समर्थ स्पोर्ट्सचे असणारे सर्व सन्माननीय सोमनाथ दादा ठोंबरे देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. ज्या धावफलकावरती 12th मान आहे इकडे स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन टीम.
तुमचा 12th मॅन आहे इकडे, प्लीज विनाकारण वेळ घालू नका, विनंती आहे. नाही तर जेव्हा टाइम आउट होणार आपण एक खेळाडू घेणारच आहोत कंपल्सरी. आपण पाहतो चांगला बॉल पाहायला मिळाला. दिनेश मालपोटे यांचा समोरच्या बाजूस फटका खेळून काढलाय. समीर शिंदे दूरवरनं धावपळ करत पडले झडले. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आज माझा संघ अडचणीत आहे. आज मला या अडचणीतून बाहेर काढायचंय, टीमला एवढी एक मॅच बाहेर काढायची आहे, परंतु समोर जर अशा प्रकारचे खेळाडू असतील ना, या दरम्यान थोडंसं कट करण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान पॉईंटच्या दिशेमध्ये मयूरला आपण थोडंसं आज वंचित पाहतोय, पाठीमागे पाहतोय, कारण आज तो सर्वांमध्ये ते नक्की जरूर आम्हाला पाहायला मिळतोच आणि त्याचा खेळ देखील इतका सुंदर आहे. नुकतंच ज्यांचं शुभाग म्हणतोय, काल ज्यांचा अभिष्टन चिंतन सोहळा एका मोठ्या दिमाखामध्ये थाटापाटामध्ये संपन्न झाला आमचे, आणि याच मैदानावरती मला वाटतं ज्यांनी पैशांची उधळण केली होती आणि असे असणारे सर्वांचे लाडके सुरेश मामा भिसे देखील उपस्थित होत आहे. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. ओहो, इकडे थोडीशी पाठीमागे सरकले, गॅप मध्ये मारायचा होता आणि इष्ट्या केल्यात उद्ध्वस्त, बेल्स पडल्यात खाली, मिळाली आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता संघर्षाला तोंड नाहीये म्हणावं लागेल. दोन्ही टीम मावळचा यंगस्टार जो मैदानाच्या मध्ये आलाय, ज्यांनी आधीच तुम्ही पाहिलं प्रथमतः गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना विकेट देखील मिळवल्या दत्तनगर 11 टीमनं. आता शुभम कदम एस के या नावाचा ब्रँड जो आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या मध्ये आलाय, त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे, खूप स्ट्रॅटर्जी आहे. क्रिकेट इज अ पॅशन म्हणून जो खेळत असतो ना, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या टीमसाठी आता जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचे 15 बॉल आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज. इकडनं दिनेश मालपोटे तयार झालेत. चांगला बॉल, ओ बॅट घरखन फिरवली होती, धावाची संधी त्या दरम्यान. आता इथे मात्र अप्रतिष्ठा बनायला लागणार आहे. इकडनं एका बाजूला अक्षय येवते, दुसऱ्या बाजूला शुभम कदम. मॅच आता दोन्हीकडे झुकली जाते. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 30 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता काहीतरी वेगळं होणार, कारण इथे गोलंदाजी करत असताना दिनेश मालपोटे यांनी आपल्याला वर्चस्व आपलं काय आहे ना ते दाखवून दिलंय. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इकडनं अक्षय होते आहे. हो, यावेळेस थोडासा गती परिवर्तक बॉल टाकलाय पंचाने. दोन्ही हात जमिनीला समांतर करत सांगतायत अमरजीत साडे सर, हा बॉल वाईड आहे. cricklife.in ची संपूर्ण टीम आम्हाला पाहायला मिळते. समोर असणारे आमचे कॅमेरामॅन त्यांचं देखील स्वागत आहे. अमितजी भुजबळ सरांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि स्कोरर मित्र विजयजी साबळे सरांचं देखील स्वागत आहे. आपण पाहतो हो, यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळालाय. इथे 1 ते 2 चेंडू महत्वाचे होते आणि या बॉल वरती काय झालंय तर एक मोठा फटका आलाय आणि मोठा फटका निघालाय देखील, जाऊन पोहोचलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार. या मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आज तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच भारत एक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. दिनेश दादा बोडके देखील आहेत, मावळचा गब्बर मयूरजी बालघेरे देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे.
पूर्ण मावळ क्रिकेटकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे अतिथी मान्यवरांना देखील खूप खूप शुभेच्छा. आता शेवटचे चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 13 आणि विजयासाठी 25 धावा. हा बॉल निर्णायक राहील दिनेश मालपोटे. हा बॉल हा फटका येईल का अक्षय योतेचा? हा फटका येईल का प्रश्नचिन्ह होत आणि हा फटका आलाय, हवेमध्ये गेलाय आणि इथे टिपलाय झेल कॅप्टन समीर शिंदेनं. विकेट डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नुकताच ज्यांचं शुभागमन होतोय अमित दादा तरच आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सर रामकृष्णारी वाचून हस्त नेत्र पाय हे भाषेत इतके आहे. सर्व शून्य तत्वाचा आहे निष्कर्ष, जे म्हणजे तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहणे खूप गरजेचं आहे. कधी कोणाला काय करतोय ना हे पटवून सांगण्याची गरज नसते. सत्य कधी ना कधी जगासमोर येणारच आहे. फक्त ते पटवून सांगण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. आज समीर शिंदे मला वाटतंय तेच करत असेल. आम्ही काय आहोत ना हे नक्कीच दाखवून देऊ वेळ आल्यानंतर. परंतु आज उठ भावा लढ. शुभम कदम आज तुला लढायचंय. गोलंदाजी झाली आहे ना तर 12 चेंडू मध्ये बनवायच्यात आता फक्त 25 धावा. काही अवघड नाहीये आणि तितकंही सोपं नाहीये. कारण समोर यंग स्टार विरुद्ध यंग स्टार. इकडनं मयूर बिल्लारे तर इकडनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम कदम. दोन्ही एका लेवलचे आहे. परंतु कोण कोणावरती भारी पडणार पाहूया. मयूरचा पहिला चेंडू वेगवान तेज तरार मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. शुभम कदम पूर्णपणे इष्ट सोडून पुढे गेले होते. पहिला बॉल तर डॉट आलाय. उत्कंठा शिगेला लागल्या जात आहेत. पहिला दिवस, पहिली मॅच, सेकंड हाफ. इथे कोण विजय होणार? डू ऑर डाय. इथे जर हरला तर थेट घरचा रस्ता पकडावा लागेल आणि जिंकला तर सेकंड राऊंड. पण मैदानाच्या आतमध्ये ही मॅच कोण जिंकणार याला देखील भरपूर महत्व राहणार आहे. ओहो चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळालाय तितक्याच ताकदीने. परंतु हा बॉल लाला दौंड पाठला करतायत आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवला गेलाय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा धावफलकावरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्या पायामध्ये दुखापत आहे आणि संघासाठी 1 धाव वाचवली आहे. टाळ्या कमी नको पडायला या लाला दौंड साठी. त्याने मावळ तालुक्याचं नाव तर पुढे नेलंय. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशनचं देखील नेलंय. हा उर्से गावचा तो सितारा आहे. अगदी पाहायला गेले तर शेती व्यवसाय करत करत पुढे आलेला हा खेळाडू, ज्यानं आपल्या नावाचा डंका खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेटवला होता. लक असतं एखाद्याचं दुसऱ्याचं, एखादा दिवस खराब असतो. नॉटी बॉय चिंचोली टीम डिसिजन बॉलिंग. ओके ठीक आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमच्यापर्यंत डिसिजन आलाय. मनापासून धन्यवाद. बॅटिंग करायची आहे. हो यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. धाव घेण्याची प्रयत्नाची तिथे एक पराकाष्ठा होती परंतु थांबलेत. आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय महेशजी दरेकर साहेब उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कधी एखादी व्यक्ती तुमची किंमत करते
एखादी व्यक्ती तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे, परंतु एखाद्या वेळेस जर तुम्ही रेट तोडून कामं करत असाल किंवा क्वालिटी देऊन कामं करत असाल ना, तर त्या ठिकाणी क्वालिटीचा विचार करा, कारण क्वालिटी ही क्वालिटीच असते. आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा होता, तिथे झेल टिपलाय आणि ज्या एका दुसऱ्या धावेसाठी तो माझ्या सोबत नव्हे तर आमच्या स्कोरर सोबत तंडत होता ना, त्याला देखील सांगितलं असेल, त्याला देखील मनामध्ये त्याने एवढंच ठेवलं असेल, ही एखादी दुसरी धाव काय आहे ना, तर माझ्या टीमचा विजय आहे. आज तोच आपण पाहतोय त्या ठिकाणी सुंदर झेल टिपत असताना मला पाहायला मिळालाय. निखिल तांबे यांटी उर्से गावचं हे उभरतं भविष्य आहे आणि त्याच्या हातामध्ये आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय संकटकाळी धावून येतात त्यानंतर महाराष्ट्र पोलीस बोलतात, आमचे लाडके महाराष्ट्र पोलीस साहेब, आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिले. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय श्रीकांतजी गायकवाड साहेब देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. शेवटचे 8 चेंडू 21 धावांची गरज, 8 बॉल्स 21 रन्स. आता 21 धावा 8 बॉल मध्ये. पाहूया ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, ज्या रामनं इष्टांच्या पाठीमागे राहून सूत्र हलवले. आता इथनं सूत्र हलणार का की मयूर बेगल? आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे आणि नक्कीच ही मॅच जशी होईल ना, दोन्ही टीम्स तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणार आहात. उद्घाटन सोहळा समारंभ पार करणार आहोत आपण या स्पर्धेचा पहिला दिवस. आता मॅच मध्ये जर पाहिल्या गेल्या ना, ट्विस्ट निर्माण झाली आहे. असं वाटलं होतं की काय ही मॅच घेऊन जाईल देवरूड टीम, कुठेतरी बॅटिंग लेवलला स्टार्टअप कमी पडलाय. 55 धावा एवढ्या मोठ्या तगड्या संघाला तुम्ही रोखतायत, तर बॅटिंग लेवलला बॅटिंग एंड करणं बनवताना कुठे कमी पडलात, हा प्रश्नचिन्ह जरूर करा आपल्या कॅप्टनना. हा प्रश्नचिन्ह नक्कीच संभाजीदादा जरूर करा आपल्या बॅटर्सला, एवढंच सांगेल. पुन्हा एकदा आपण पाहतो मयूर बिल्लारेने जे कमबॅक करून आणलं ना, ते कमबॅक आहे मित्रांनो स्वराज्याचं. हो हो, चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळालाय. तिकडे क्षेत्ररक्षक दूरवळण, परंतु इथे बॉल निघालाय सुसाट वाऱ्याच्या वेगानं आर बार सीमारेषेच्या पार. A1 क्वालिटीचा 4 रन चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय इथे मात्र मयूर बिलारेचं षटक संपलं, ओव्हर संपली, टाइम संपला, एक खेळाडू आतमध्ये. अमरजीत साठे सरांबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये क्रिकेट इज अ पॅशन. नक्कीच साठे स्पोर्ट्सचे मालक देखील आहेत. अगदी पाहिलं गेलं तर आता शेवटचे चेंडू राहिले 6 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 16 धावा होऊ शकतील, 4 चौकार आले तर मॅच फिनिश देखील होईल, परंतु ते मारणार कोण हे देखील प्रश्नचिन्ह आहे. परंतु रामने जर मनामध्ये ठेवलं आणि समोर जर आकाश शिंदे आला तर काहीतरी इथे गडबड होईल, कारण आकाश शिंदेकडे ती ताकद आहे मित्रांनो, त्याने करून दाखवलंय आणि तो देखील करणार. इकडे राम आहे, कारण त्याच्या नावामध्ये देखील राम आहे. परंतु ऑन स्ट्राईक कोण असेल? राम यादव, जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कॅप्टन कूल शुगन कुमार आपण पाहतोय थोडासा कानमंत्र देईल, कानमंत्र देणं गरजेचं आहे. आज ऊन सावलीचा खेळ देखील सुरू आहे. नक्कीच मी तर म्हणेल सुमित सर, मावळ तालुक्यातील असणारी ही दुसरी स्पर्धा, बरोबर ना सुमित सर? दुसरी स्पर्धा सुरू आहे, एक आडले गावामध्ये आणि एक देवरोड परिसरामध्ये. क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं ना या देवरोड परिसरामध्ये, मी तर एवढंच सांगेल, मावळ तालुक्यामध्ये टू व्हीलर भरपूर जणांनी आणल्या. जी पहिली आणली ना ती उमेशजी नायडू आहेत आणि ते देवरोड परिसरामधले आहेत. आणि या देवरोड परिसरामध्येच मोठमोठे आयकॉन जर कोणी आणले ना, ते साजिदभाई तांबोळे आहेत, उमेशजी नायडू आहेत. एके सरकार म्हणून ज्यांची पूर्ण ओळख राहिली आहे, आकाशजी किंगरे साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाजाला आकाश शिंदे. 6 चेंडू आहेत बाकी.
पहिला बॉल इथे करचा पाहायला मिळालाय जरूर. आकाश शिंदे वाईट बॉल आलाय. नक्कीच आम्ही आधीच बोलत असो, कित्येकदा देखील सांगितलंय, आधीच कर्ज बाजारी उधारी मागू नका शेजारी, कारण आता 6 बॉल मध्ये फक्त 14 बाकी आहेत. माफ करा 15 आहेत. 16 होता एक आली 15 आहेत. या वेळचा चेंडू आणखीन एक बॉल. आता फोडीन राहतील मला वाटतंय नक्कीच. आता 14 राहिल्या. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब आलेत. राम पुढे अटॅक आहे नक्कीच असं म्हणायला लागेल. इथे गोलंदाज तगडा आहे आणि इथे राम इथे आता शिकार शोधतोय. जरूर शिकार त्याच्या जाळ्यामध्ये सापडली जाईल का इकडनं आकाश शिंदे ते जाळं तोडून इथे विजय प्राप्त करून निघून जाईल. चांगला बॉल पाहायला मिळालाय. रामच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये. इथं आपण पाहतोय थांबवलंय. हा विश्वास महत्वाचा आहे. राम हा विश्वास दाखवलाय ना, एक लक्षात ठेवायचं नेहमी. रामनीच नव्हे तर पूर्ण टीम आणि पूर्ण मैदानावरती जेवढे आहेत ना तेवढ्यांनी ठेवा लक्षात. विश्वास अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेली ना ती परत कधीच बसत नाही. त्यामुळं विश्वास किती महत्वाचा आहे आपण पाहतोय. राम अगदी मनावरती ठाणलंय त्यानं, मला विजय मिळवायचा आहे. काही होऊ शकतं कारण इथे इकडनं आपण पाहतोय दत्तनगर 11 टीमला. हो यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय थोडसा बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 14 धाव्यांची गरज अजूनही जी भासणार आहे. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्यासपीठावरती संदीप भाऊ गोसगे आहेत, अक्षयदादा तरस आहेत, अमित दादा देखील आलेत, सनी दादा देखील आहेत. चांगला बॉल इथे ताकद दाखवली आहे. बॉल निघालाय सीमारेषेच्या पार. हा आलेला A1 क्वालिटीचा रामचा 4-4-4 चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच उमेश आता व्यासपीठावरती चर्चा सुरू आहे अक्षय भाऊंची. येणाऱ्या स्पर्धेमध्ये मोठी स्पर्धा भरवायची आणि त्यामध्ये देखील अशाच प्रकारचं आयोजन नियोजन करायचं. ज्या आपण पूर्ण पाहिलं मावळ तालुका पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं आपल्या भागामध्ये त्या स्पर्धेमध्ये महिलांसाठी बक्षिसं देण्यात आली. महिलांसाठी एक सुसज्ज व्यासपीठ होतं. नक्कीच असं सुंदर देखणं आयोजन केलं होतं. आमचे संदीप भाऊ गोसगे असेल, अक्षय भाऊ तरस असेल, योगेश भाऊ तरस असेल. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. इथे मला वाटतंय नक्कीच दिवाळीचा फराळ खायला मिळतोय रामला, परंतु तो खाता येत नाही असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत व्हाईट बॉल किती आले विजय? 3 व्हाईट बॉल आलेत. अतिरिक्त धावा त्याने दिल्यात आकाशनं. परंतु आकाश नेहमी लक्षात ठेवा एका धावेला या क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाचं म्हटलं जातं. शेवटचे 3 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. काहीतरी आता रामला देखील विश्वास ठेवलाय ना स्वतःवरती. एक मोठा बिगिट जर आला ना, एक मोठा षटकार मारला ना रामनं, तर मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं होणार आहे. कारण विजयाच्या आता आकांक्षा फक्त रामवरती आहे. आकाश तयार. चांगला बॉल पाहायला मिळाला. फटका खेळायचा होता तिथे मात्र विकेट किपर डाऊन दी बॉल टिपलाय झेल. आपण विकेट मिळाली आहे आणि फलंदाज रामबाग. नक्कीच आपण पाहतो स्वराज्य स्पोर्ट्सचे आधारवड म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आता मॅच थोडीशी चुरशीची रंगली आहे म्हणून थोडीशा वाटा अगदी मैदानापासून दूर झाल्यात. तुषारजी ठाकूर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. गणेशजी जुनवणे येतात बॅटिंगसाठी. बॉलिंग राहिली आहे सुंदर. गोलंदाजी मध्ये तर राहिलेत माहेर, परंतु आता 2 बॉल मध्ये विजयासाठी फक्त 9 धाव्यांची गरज. बिगिट येणार की काय? आकाश शिंदे पाहूया मैदानाच्या आतमध्ये.
चांगला फटका पाहायला मिळाला तिकडे मात्र समीर शिंदे आहे तैनात. ओ पडझड, वा वा, आपलातून समीर शिंदेसाठी टाळ्या प्रत्येक ग्राउंड मधून आल्या पाहिजे, कारण तो पडलाय, लढतोय आणि लढझड लढपड चालू आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय इथे थोडासा बोंबल तो झाला, तो बोंबल झाला नाही तर चेंडू बोंबल झाला असं म्हणावं लागेल. उमेश सर, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. एक चेंडू 7 धाव्यांची गरज, एक चेंडू 7 धावा. आता मैदानाच्या मध्ये कित्येकदा उलट असतं, आता ते आणखीन उलट आहे. इकडनं आकाश गोलंदाजी करतोय आणि इकडनं आपण पाहतोय. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय, बॉल निघालाय देखील समोरच्या बाजूस आणि हा बॉल अडवलाय त्या ठिकाणी. तर ही मॅच जिंकली जातीये स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ या टीमनं, या संघानं. वेल प्ले टीम, दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतोय, चला विनंती करेल सर्व अतिथी मान्यवरांना, संदीप भाऊ गोजगे, सनीदादा हफसे, अक्षयदादा तरस, चला विनंती आहे, अमित भाऊ तरस, आपण सर्व उपस्थित अतिथी मान्यवरांना विनंती आहे. या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा समारंभ पार करणार आहोत. सर्व आयोजक कमिटी आणि दोन्ही टीम, चला नॉटी बॉय चिंचोली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय न्यू स्टार मोर्या टीम. दोन्ही टीम्स, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका भावांनो. चला, सागर राऊत अँड कंपनी आज एका जोशामध्ये आहेत. सागर राऊत नक्कीच आपण पाहतो इकडनं एका जोशामध्ये आहे. मावळशाही गब्बर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मरुजी बालघरे. आपण पाहायला गेलं तर सीझन एंड होत असताना एक उर्सामध्ये पाहिलं होतं खेळत असताना, आणि पुढे एकदा आज भेट होती सर्वजणांची दीपावलीच्या. तर फटाक्यासारख्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. आज तुमचे फटके पाहायचे आहेत, आज तुमची गोलंदाजी मधनं विकेट पाहायचे आहेत. पाहूया कशा रीतीने कामगिरी केली जाणार. आपण पाहतोय, चला अतिथी मान्यवरांना विनंती आहे, सन्माननीय संदीप भाऊ गोजगे, अमित दादा तरस, अक्षय भाऊ तरस, आपण व्यासपीठावरती आहात. नक्कीच खेळपट्टीवरती जायचंय, त्या ठिकाणी आपण इष्टीचं पूजन करणार आहोत, खेळपट्टीचं पूजन करायचंय. आणि मावळ टेनिस क्रिकेट असताना जे काही नियम दिलेले आहेत, तुम्हाला हँडशेक करणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी उद्घाटन सोहळा समारंभ पार पडत असताना आपण पाहणार आहोत. आपण पाहतो नक्कीच खऱ्या अर्थानं मावळ तालुक्यामध्ये आताच नुकतीच आपण पाहिलं ओमसाई करंडक जो मुळशी तालुक्यामध्ये संपन्न झाला, आणि तिथनं मात्र या सीझनचा स्टार्टअप आम्हाला मिळाला. आमचे मावळभूषण सुमितजी सोनवणे सर एका दिमाखामध्ये अंतिम दिवस पार पाडून नक्कीच या देवरोड परिसरामध्ये या मावळ तालुक्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. असे मावळभूषण सुमितजी सोनवणे सर तुमच्या समोर जोडले जातील, आणि दोन्ही टीम्स एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलात, मनापासून धन्यवाद. तर अगदी मनापासून धन्यवाद किरण येवले यांचा.